तर 2 दिवसांआधी मी एक किचन क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, ज्यात की मी तुम्हाला म्हटलं होतं की मी स्टेप बाय स्टेप किचन आवडते एकाच दिवसात माझ्याच्याने होत नाही म्हणून. तर सेम तेच आता त्याचा पार्ट 2 आपण याला म्हणू शकतो. कारण त्या दिवशी मी फक्त वरचं आवरलं होतं, किचनच्या वरचं जे काही होतं ते, आणि विंडो त्याच्या आधी एक आठवडाभर आधी आवरून झालं होतं. तर लगातार 3 दिवसात तर माझं असं होऊन जायचं. पण आता व्हिडिओज असतात, एडिटिंग असतं, बाकीची घरातली कामं असतात, त्यामुळे आता 2 दिवसांचा गॅप झाला आणि आजच्या दिवशी मी हे आवरायला काढलं आहे. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला किचन ट्रॉलीज मेंटेन ठेवण्यासाठी किंवा त्यांची वेळोवेळी स्वच्छता किंवा काळजी कशी घ्यावी यासाठी काही टिप्स सांगणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज सकाळी सगळे काही किचन टॉवेल जे काही आपल्याला लागतात तर ते सगळे मी धुवून काढले होते. हाताने वॉश करते मी, मशीनला वगैरे लावत नाही. हे तुम्हाला आता मला हे झाड दाखवायचं होतं माझं बेलपत्राचं. तर ते आधी असं होतं, जो की बाजूला मी फोटो लावलेला आहे, अशी त्याची कंडिशन होती. आणि ही जी फाटलेली पानं वगैरे होती ते कट केल्यानंतर किती छान ते ग्रो झालेलं आहे. एक 8 ते 15 दिवसातच तुम्ही बघू शकता. तर असो, इथे मी आता हे ट्रॉलीज वगैरे क्लीन करायला सुरुवात केली होती. आता ती सगळी भांडी मी त्याच्यातून काढून घेतली. आणि पहिली टिप तर मी तुम्हाला हेच सांगणार आहे की एक आठवड्याभरातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी किचन ट्रॉलीजमधून सगळी भांडी बाहेर काढून एक साबणाचं पाणी करून थोडंसं, किंवा तुम्हाला ज्या काही लिक्विडचं, मशीनचं लिक्विड वगैरे ज्याचं काही पाणी करायचं असेल त्याने पाणी करून घ्यायचं आणि एक कापड त्यात कडक पिळून त्याने हे ट्रॉलीज वगैरे सगळं क्लीन करून घ्यायचं, ज्यामुळे की ते मेंटेन राहतात बऱ्याच दिवसांपर्यंत. प्रत्येक वेळेला त्यांना डीप क्लीन किंवा वॉश करणंच गरजेचं नसतं. आणि जेव्हापासून मी हे स्टीलचं चॉपिंग बोर्ड घेतलं तर ते वुडनचं माझं असंच पडलेलं आहे. तर त्याच्यावर मला काहीतरी करायची आहे कलाकारी, DIY काहीतरी शोचं करूया म्हटलं किचनमध्ये ठेवण्यासाठी, म्हणून ते मी सांभाळून ठेवलं आहे. आणि हा जो आता मी तुम्हाला काढा झालेला ताट दाखवला तर तो आधीने खराब केला आहे. त्यात त्याने पिझ्झा बनवायला ठेवला होता आणि त्याच्यामुळे तो काढा झालेला आहे. आणि आता ह्या ज्या छोट्या छोट्या डब्या तुम्हाला माझ्या हातात दिसत आहेत, तर यात सगळ्या प्रकारची आयुर्वेदिक पावडर मी भरून ठेवलेली आहे, जे की मी स्किनसाठी वापरते. तर त्यात चंदन पावडर, रोज पावडर, मुलतानी माती, कडुलिंबाची पावडर, आवळा पावडर, सुगंधी वाडा, हे सगळे पावडर मी भरून ठेवलेले आहे. तर त्यांना कसं वापरायचं किंवा त्यांचे काय बेनिफिट्स आहेत, तर हा जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तोही डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर माझं जे माठाखालचं स्टँड आहे, पाण्याच्या माठाखालचं, तर त्यात 4च ग्लास माझे मावतात, म्हणून हे 2 ग्लास मला असं वेगळे ठेवायला लागलेले आहेत. आणि तुम्हाला दिसत असेल फार काही माझ्या ट्रॉलीजमध्ये घाण वगैरे झालेली नसते, कारण मी प्रत्येक 15 दिवसांनी हे सगळं बाहेर काढून आवरून घेते. शक्य असेल, माझ्याकडे वेळ असेल आणि घाण झालेले असतील तर मी त्यांना वॉश करून घेते किंवा मग फक्त ओल्या कपड्याने पुसून घेते, ओल्याने सुक्या कपड्याने. तर आजसुद्धा मला तेच करायचं आहे. ओल्याने सुक्या कपड्याने हे सगळे बरण्या वगैरे आतल्या गोष्टी ज्या चांगल्या होत्या, फारसं खराब नाही होत माझ्या ट्रॉलीजमधलं सामान, तर त्यांना मी फक्त पुसून घेतलं होतं. आणि जे डबे वगैरे होते स्टीलचे, स्पेशली तुपाचा डब्बा आणि गुळाचा वगैरे, बेसन पिठाचा, तर हे सगळं मी धुवून काढलं होतं. सॉरी, मी गुळाचं म्हणते, गुळ मी प्लॅस्टिकच्या बरणीत भरून ठेवते. पण जे काही खराब झालेले असतात तर ते डबे वगैरे ज्यांना हात लागून, तर ते मी धुवून घेते आणि जे चांगल्या कंडिशनमध्ये असतात त्यांना फक्त पुसून घेते. आणि एक दुसरी टिप मी तुम्हाला हे सुद्धा देणार आहे की वेळोवेळी ज्या त्या वेळेला जर का काही सांडलं किचन ट्रॉलीजमध्ये वगैरे, तर आपण त्या वेळेला जर का ते स्वच्छ करत राहिलो तर फारशी घाणही होत नाही. आणि शक्यतो तुम्ही मिठाची बरणी किंवा तेलाची बरणी ही ट्रॉलीजमध्ये ठेवूच नका, माझ्या बाहेरच असतात. पोळ्यांसाठी जी काही आपण लहान बरणी वापरतो तेलाची, तर तीसुद्धा मी वरच ठेवलेली असते. आणि मीठ तर मी ठेवतच नाही ट्रॉलीजमध्ये. मसाल्यांचा डब्बा काय तो तेवढा असतो, पण मसाल्यांचा डब्बा जरी थोडाफार एखाद्या वेळेला माझ्याच्याने तर आत्तापर्यंत नाही झालेलं की तो सांडला गेला आहे वगैरे, पण इन केस काही दुसरे मसाले तुमच्याच्याने सांडले गेले तर ते त्या वेळेला लागलेच क्लीन करून घ्यायचे, म्हणजे त्यांचा वास किंवा मग ते अन्नामुळे आतमध्ये किडे होतात, तर तेही चान्स नाही राहत. त्यानंतर मी तुम्हाला एक तिसरी टिप अशी देईल की ट्रॉलीमध्ये शक्यता कोरडेपणा राखा, म्हणजे भांडी धुवून झाल्यानंतर लागलीच लावायची घाई नका करू. जर का तुम्हाला पुसणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांना संध्याकाळपर्यंत निथळत राहू द्या, ज्या काही ट्रेमध्ये तुम्ही ती भांडी ठेवलेली असतात, आणि पूर्ण कोरडी झाल्यावरच त्यांना तुम्ही ट्रॉलीजमध्ये लावा. हे जे ट्रॉलीज मी आज आवरायला काढल्या होत्या तर त्या मी मुद्दामून दुपारी काढल्या होत्या. आधी घरी आल्यानंतर थोडीफार त्याची मदत होते मला अशा कामांना, त्याला आवडते करायला, ह्याच गोष्टी करत होतो खास करून, सामान इकडे तिकडे आणून देणं वगैरे. तर तो घरी असल्यामुळे मग मी त्यातच करायला घेतलं होतं. तर इथे सगळ्या ट्रॉलीज काढून मी आता पुढच्या घरात आणून ठेवलेल्या आहेत आणि फॅन सुरू केलेला आहे. आणि आत्ता मी फिल्टरचं पाणी घेतलं आहे थोडं. सहसा आमच्याकडे पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे, म्हणजे कॉर्पोरेशनचं पण येतं पण जास्त बोरिंगचं वापरलं जातं, तर रोजच्या रोज मोटर लावायला लागते आम्हाला, पुरत नाही म्हणून.
तर त्यामुळे मी फिल्टरचंच पाणी घेतलं होतं. त्यात थोडंसं आपलं कपड्यांचं जे काही लिक्विड असतं तर ते घातलं होतं आणि हा एक रुमाल मी त्या पाण्यात डीप करून कडक पिळून घेतला होता. आधी त्याने पुसलं सुरुवातीला आणि नंतर मग हा एक सुका कपडा घेतलेला आहे तर त्याने पुसून घेते सगळ्या ट्रॉलीज वगैरे आणि अजिबात खराब झालेल्या नाही. तुम्हाला शाईनसुद्धा दिसत असेल. हे याचसाठी असतं जास्त दिवसांपर्यंत शाईन ह्यामुळे असते की जेव्हा मी त्यांना वॉश करते तेव्हासुद्धा मी त्यांना हलका स्क्रब वापरते. तारेची घासणी किंवा मग ती गालाची जी हार्डवाली येते तर ती घासणी शक्यतो मी घासणी अवॉइड करते. साधी जी काही असते आपली एका साईडला ग्रीन असते आणि एका साईडला येलो असा स्पंज असतो तर त्यानेच मी स्वच्छ करत असते ट्रॉलीज. तर त्या आता माझ्या सगळ्या पुसून झाल्या होत्या. त्यानंतर ह्या ज्या त्याच्या आतमधल्या बरण्या होत्या डब्बे होते तर यांना अजिबात घाण लागलेली नव्हती पण तरीसुद्धा मी एक कपडा त्यांनासुद्धा मारून घेतला. जशाच्या तशाच त्या होत्या कारण मला जी एखादी गोष्ट खराब झालेली वाटते किंवा जो कप्पा असतो एखादा ट्रॉलीजमधला तर तो माझं लक्ष गेलं की हे थोडं घाण वाटतंय तर मी वेळोवेळी आवरत असते इतर कामं करताना रोजच्या रुटीनमध्ये. म्हणून फारशी घाण होत नाही शक्यतो ट्रॉलीजमध्ये माझ्या. आणि काय होतं बऱ्याचदा आपल्याच्याने ट्रॉली वापरताना काही कॉमन चुका होत असतात सगळ्यांकडनं. जसं की एकाच ट्रॉलीमध्ये खूप जड भांडी किंवा डबे ठेवले जातात. ट्रॉली जोरात उघडणं किंवा जोरात बंद करणं आणि यामुळे काय होतं स्लायडिंगचे जे चॅनल असतात तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याची देखील काळजी घ्या. बऱ्याचदा असंही होतं की काही सांडलेलं असतं पण ते आपल्याला नजरेआड असतं किंवा आपल्याला पटकन लक्षात येत नाही, दिसत नाही. त्यामुळे सुद्धा हे दर 8-15 दिवसांनी असं करणं खूप महत्त्वाचं असतं कारण पटकन आपल्याला लक्षात येतं कुठे काय सांडलं आहे असं किंवा मग काही कंडिशनमध्ये महिने ट्रॉलीजकडे बघितलं जात नाही किंवा साफसफाई केली जात नाही तर त्याचं एक नुकसान असं होतं की धुळीचे कण किंवा अन्नाचे कण पडलेले असतात. त्यामुळे किडे होतात, कॉक्रोच वगैरे हे त्याच्यामुळेच होतात शक्यतो किचनमध्ये. आणि आता हा जो झाडू मी तुम्हाला दाखवला माझा तर तो पूर्णपणे आता खराब झालेला आहे. टाकून देण्यावर तो आलेला आहे पण मी तो मुद्दामून सांभाळून ठेवला होता. नवीन तसा आणलेला आहे पण तो वापरायला नव्हता काढलेला कारण की खूप मोठा आणि नवीन झाडूने जर मी झाडायला गेली असते तर व्यवस्थित काण्याकोपऱ्यांमधून घाण निघाली नसती कारण त्याची साईज मोठी असल्यामुळे तो मागे घुसला नसता. त्यामुळे मी हा ठेवला होता आणि आजच्या दिवशी आता हे सगळं आवरून झाल्यावर मग त्याला आता टाकून देईल मी. तर तो बारीक असल्यामुळे सगळं कानाकोपऱ्यांमधली छान अशी घाण निघाली होती. शिवाय आज सिलेंडरसुद्धा बुक केलं होतं तर ते येणार होतं म्हणून इथलं सिलेंडर मी बाहेर काढून ठेवलं होतं. त्यामुळे इथली जागा रिकामी असल्यामुळे ते मला व्यवस्थित स्वच्छ करता आलं. आणि आता परत पुन्हा इथं सिलेंडर ठेवू नको असं आव्हानचं म्हणणं होतं बाहेर गॅलरीत वगैरे किंवा किचनमध्ये दुसरीकडे कुठेतरी ठेव जे एक्स्ट्राचं असतं ते. आणि हे सगळं आता असं खालीच राहणार होतं म्हणून सगळं पुसून घेतलं, तिथलं आवरून घेतलं. आणि हे जे 2 मोठे डबे तुम्हाला आता दिसले तर त्यात मी फुलं ठेवते देवपूजेसाठी जे आणते ते फ्रीजमध्ये ठेवायचे ते बॉक्स आहेत. आणि आता उन्हाळाही सुरू झालेला आहे तर त्याची तयारी मला थोडीफार करायला लागेल. ते काही आईस क्यूब आहेत, काचेची बॉटल आहे एक ज्यात की डिटॉक्स वॉटर असतं माझं तर ते बनवलेलं असतं उन्हाळ्यात. ज्यूस वगैरे असतं, बऱ्याच काय आपण करतो तर त्याच्यासाठी ते सगळं सामान मी आता वर काढून घेतलं. वर म्हणजे ते पिंपामध्ये ठेवलं होतं तिथून काढून आता मी इकडे शिफ्ट केले म्हणजे पटकन हात घातल्यावर ते मला तिकडे सापडेल. त्यानंतर हा एक कप्पा मी स्पेशली बनवून घेतलेला आहे. जे काही जड आपल्या पिठाचा डब्बा वगैरे असतो 2-3 प्रकारचे पीठ आपण नेहमी वापरत असतो भाकरींचं आणि चपात्यांचं, डाळीचं तर त्याच्यासाठी मी हा बनवून घेतला आहे कारण ट्रॉलीजमध्ये जास्त वजन नको व्हायला म्हणून. आणि सगळ्या ट्रॉलीजमध्ये झाडू मारून झाल्यानंतर सगळी घाण वगैरे काढून झाल्यानंतर आता मी हे पाणी आणलेलं आहे तर ह्या पाण्यातसुद्धा मी आपलं जे काही कपडे धुवायचं लिक्विड असतं तर ते घातलेलं आहे. आणि हा कपडा स्वच्छ धुणे आणि आता आधी एकदा पुसून घेते. तसं तर नंतर कॉलिनने आपण पुसतोच पण ह्या पाण्याने सुद्धा मी एकदा पुसून घेते ज्यामुळे की काही तेलकट डाग वगैरे तसे तर नसतात. मी रोज फरशी पुसायच्या आधी एक कापड मारतच असते पण हा थोड्याफार प्रमाणात हँडल खराब झालेले असतात, आतून समोरून पुसले गेलेले असतात. ही जी पट्टी मी आता पुसते तिथे थोडीफार घाण झालेली असते तर ते मी आता पुसून काढते आहे आतून बाहेरून खालची स्टाईल वगैरे. आणि तुम्हाला माझ्या ट्रॉलीच्या मागे स्टाईल बसवलेली दिसत असेल बॅक साईडला तर ते मी शिफ्टिंगच्या आधीच टाकून घेतली होती जसं की आम्ही घर बुक केलं होतं तेव्हाच. त्यामुळे सुद्धा माझ्या ट्रॉलीजमध्ये झाडे होत नाही, कॉक्रोच होत नाही, त्याचासुद्धा फायदा आहे. तर जे कोणी घर नवीन घेणार असाल किंवा तुम्ही घेतलंही असेल तरी आत्तासुद्धा तुम्ही ते करू शकता. ट्रॉलीज वगैरे बसवल्या नसतील तर मागे अशी स्टाईल टाकून घ्या ज्यामुळे की फारशी घाण होत नाही. आणि भविष्यात मी डायरेक्टली नडी लावूनसुद्धा तिथे धुवू शकते पण ट्रॉलीज खराब होतात, गंज लागतं, पूर्णपणे वाढल्या जात नाही म्हणून शक्यतो मी तसं करणार नाही आता. असं मला 1-2 जणांनी आधी सजेस्ट केलं होतं जेव्हा मी ते बसवलं होतं तेव्हा की तू असं करू शकते पण मी नाही करणार तसं, पाणी वगैरे लावून नाही धुणार. आणि सगळ्यात महत्त्व दर 6 महिन्यांनी ऑइलिंग करणं खूप गरजेचं असतं. यासाठी एक सिलिकॉन स्प्रेसुद्धा मिळतो पण माझ्याकडे जे मशीनचं ऑइल असतं साधं ऑइल जे की माझे कपडे शिलाई मशीनचं आहे तर तेच मी वापरत असते. सगळ्या चॅनलला मी थोडं करून ते कापसाने लावून देते आणि तुम्हाला लगेच रिझल्ट दिसला असेल की ट्रॉलीज माझे किती स्मूथ झालेले आहेत. आणि एक टिप मी तुम्हाला हे सुद्धा देणार की
बऱ्याचदा आपल्याला काही सामान काढायचं असतं आणि ते पुढेच असतं सामान, तर आपण अर्धवट ट्रॉली ओपन करतो. तर तसं न करता पूर्ण ट्रॉली ओपन करायची. सारखं अर्धवट उघडल्यामुळे काय होतं, ते तिथेच अडकून राहते आणि त्याच्या पुढे जर का आपण कधी तरी काढायला गेलो तर ते अडकल्यासारखं आपल्याला वाटते. त्यामुळे पूर्ण ट्रॉली उघडा शक्यतो. आणि हे जे 2 कप्पे आहेत आता जे काही बास्केट आहेत माझे, तर ते मी निवांत आता उद्याला वगैरे स्वच्छ करेल, कारण त्यात भरपूर म्हणजे घाण म्हणजे कांदे, लसूण, बटाटे असं सगळं भरलेलं आहे आणि खालच्या बॉक्समध्ये आधीचा खाऊ असतो, तर ते निघतात पूर्णपणे. त्यामुळे त्यांना काढून मी आता बाहेर घेऊन जाईल आणि धुवूनसुद्धा टाकते मी त्यांना बऱ्याचदा. तर धुवून त्यांना आता वर मी सुकायला ठेवून येईल उद्याला. आज फक्त मला ट्रॉलीज आवरायच्या होत्या. आणि त्यानंतर ट्रॉलीजमध्ये खाली मॅट असणं खूप गरजेचं असतं, ज्यामुळे की काही सांडलं जरी गेलं तर ते पटकन आपल्याला स्वच्छ करता येतं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला ओलं कापड वगैरे लावायला लागत नाही. त्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या मॅट वापरा. आणि त्यामध्ये पण तुम्हाला एक टिप मला द्यायची की आत्ता मी जे मॅट वापरते तर ते खूप डार्क कलरमध्ये माझ्याच्याने सुरुवातीला घेतल्या गेल्या होत्या. ग्रे कलरमध्ये तुम्हाला दिसत असतील, ज्या की मी आत्ता काढल्या. तर त्यांचं नुकसान एकच होतं आहे माझं की ट्रॉलीजमध्ये अंधार दिसतं खूप, असं फ्रेश वाटत नाही. ट्रॉली उघडल्यानंतर पटकन वस्तू सापडत नाही असं मला तरी वाटतं. तर त्याच्यासाठी तुम्ही एक करू शकता की आत्ता जे काही मी मॅट आणलेलं आहे नवीन, तर मी पूर्ण व्हाईट कलरमध्ये आणलं आहे. तर तुम्ही ट्रान्सपरंट किंवा व्हाईटमध्ये असे लाईट शेड घेऊ शकता. शक्यतो व्हाईटच घ्या किंवा मग ट्रान्सपरंट घ्या, त्यामुळे वरच्या ट्रॉलीजचं अंधार खाली पडत नाही आणि ट्रॉलीज उघडल्यानंतर खूप फ्रेशसुद्धा वाटतं व्हाईट रंगामुळे. तर हे जे काही काचेचे बाऊल वगैरे आहेत, तर हे मी सगळे पुसून ठेवते आता, जे की ट्रॉलीचे खाली ठेवलेले असते मी सिलेंडरच्या बाजूला, कारण ते मला काही रेसिपीज वगैरे करते, शूट करते, तर तेव्हा लागतात म्हणून तिथल्या तिथे मी ते हाताशी ठेवत असते पटकन काढायला म्हणून, कारण ते रोजच्या वापरात लागत नाही मला, नाही तर त्यांना ट्रॉलीजमध्ये ठेवलं असतं मी. तर मी त्यांना बाजूला ठेवते. तर इथे पिठाचे डबे माझे 2 ठेवून झालेले आहेत. आणि हो, याच्याच खाली मी तेलाची जी काही कॅन असते आपली, तर ती इकडे ठेवत असते मी, ट्रॉलीजमध्ये न ठेवता. त्याच्याही खाली मी एक ट्रे ठेवलेला आहे आणि ट्रेमध्ये टिश्यू पेपर असतात किंवा मग दुसरे कुठलं तरी न्यूजपेपर वगैरे असं फाडून कट करून मी त्यात ठेवलेलं असतं, ज्यामुळे की तो ट्रेही पटकन खराब व्हायला नको. आणि तरीसुद्धा 1-8 दिवसांनी मी ते चेंज करत असते पेपर त्याच्या आतले, जेव्हा मी तेल काढायला घेते वर वापरायला मला लागतं तेव्हा. आणि मसाल्यांचे जे काही बॉक्स असतात, तर त्यांना अशा पद्धतीने पॅकिंग करून आपण ठेवू शकतो. हे मला रिसेंटली माहिती झालेलं आहे 1 वर्षभरापूर्वी, तेव्हापासून मी तसंच ठेवते पूर्ण ओपन न ठेवता. आणि ते तसेच वापरायचे असतात ॲक्च्युली, पण आपल्यालाच उशिरा माहिती होतात काही गोष्टी. तर अशा पद्धतीने मी त्यांना पॅक करून ठेवते फोडल्यानंतर. आणि हा असं एक बास्केट छोटंसं किंवा ट्रे आपण त्याला म्हणू शकतो, तसंसुद्धा ट्रॉलीमध्ये असणं खूप गरजेचं असतं, कारण फ्रीजमध्ये मसाले वगैरे आपण ठेवत नाही. तर हे असं बास्केट असेल तर ते बरं पडतं आपल्याला. एका साईडला आपण सगळे मसाले ठेवू शकतो, त्यामुळे मी ते घेतलेलं आहे. ते सुद्धा मी DIYमधून घेतलं होतं. आणि आत्ता जे काही मी मॅट टाकल्या ट्रॉलीजमध्ये, तर त्यासुद्धा मी मधून घेतलेले आहेत. पण ते मला कमी पडल्या. जो काही माझा छोटा क्रॉकरीजचा जो काही कप्पा आहे, तर तिथे ते मला पुरले नाही. त्यामुळे सध्यासाठी मी तिथे आता न्यूजपेपर टाकले. तर न्यावं म्हणाले की 1-2 दिवसात तुला सेम तसं मी आणून देईल म्हणून. आणि ट्रॉलीजमध्ये मॅट वापरण्याचा आणखीन एक फायदा असा की डायरेक्टली स्क्रॅच पडत नाही. जे काही भांडी वगैरे आपण ट्रॉलीमध्ये ठेवले जातात, तर ते काढताना वगैरे इकडे तिकडे फिरवले जातात, तर स्क्रॅच पडतात बऱ्याचदा ट्रॉलीजला. तर मॅटमुळे ते सुद्धा पडत नाही. आणि त्यातल्या त्यात मी जे आता वापरते याच्यापेक्षा सुद्धा अजून हाय क्वालिटीचे छान असे रबरचे मॅट मिळतात, तर तेही तुम्ही घेऊ शकता. आणि दुपारचे 2-2:30 वाजेपासून मी सगळं आवरायला घेतलं होतं आणि आता संध्याकाळचे 7 वाजले, तोपर्यंत माझं आवरणं चाललंच होतं. आणि इथे आता जे काही डबे वगैरे खराब झालेले होते, तर ते मी धुवायला काढले होते, तर ते मी आता इकडे धुवून घेते. आणि आत्ताशी कुठे उन्हाळा सुरू झाला आहे आणि एवढं गरम व्हायला लागलं आहे की काय सांगू तुम्हाला, मला तर जास्तच गरम होतं. तर मी त्यांना एका साईडला दूध तापत ठेवलेलं आहे आणि धुवून घेतलेले डबे वगैरे सुद्धा आता पुसून घेते मी, कारण मला ट्रॉलीजमध्ये त्यांना आता तर नाही लावणार, सकाळीच लावेल मी. पण मला कॉलिनने ट्रॉलीज आता बाहेरून पुसून काढायचे आहेत, कारण त्यामध्ये जे सामान लावायचं होतं ते लावून झालेलं आहे. आणि 2 टप्प्यांमध्ये माझं हे पूर्ण किचन आता क्लीन झालेलं आहे. पूर्ण नाही म्हणू शकत, पण किचनचा जो काही ओटा असतो त्याचं खालचं वरचा भाग आता झालेला आहे. आता फक्त माड्यावरचे जे काही डबे आहेत ते आणि फ्रीज मला उद्याला क्लीन करायचं आहे. तर जे कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असतील आणि तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ यूजफुल वाटला असेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक देखील करा. आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा, किंवा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयावर बघायला आवडेल तर ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा. आणि जाता जाता तुम्हाला मी एक शेवटची टिप देऊ इच्छिते. ज्यांना कोणाला आता इच्छुक असतील ट्रॉलीज बनवण्यासाठी, किचनमध्ये काम वगैरे सुरू असेल, तर शक्यतो कलर निवडताना असा कलर निवडा
की ज्यामध्ये डाग फारसे विजिबल होणार नाही. तर तसाच हा कलर आहे. तर हा बेज कलर आहे आणि शक्यतो 2 शेडमध्ये ट्रॉलीज शक्यतो बनवूच नका, कारण त्यामुळे आपलं किचन आणखीन लहान दिसतं आणि एका शेडमध्ये जर का घेतलं तर खूप मोठं वाटायला लागतं. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.